सायंकाळच्या मनन चिंतनामध्ये येशू चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण विजय संगीत गीत नंबर 140 प्रभूचं वाट दाखवी हे गाऊया. प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मना जय हा विचार, तै वाट समाधान पार. तो चालवी, तो चालवी मला स्वस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूचं स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशांच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी तो चालवितो नेहमी. तो चालवितो, चालवी मला स्वस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूचं स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो, संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी, तरी प्रेमाने चालवी. तो चालवी, तो चालवी मला स्वस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूचं स्वतः चालवी. संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव. तै मृत्यू तीरी न भिनार, प्रभूचं चालविल पार. तो चालवी, तो चालवी मला स्वस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूचं स्वतः चालवी. पाडवे साहेबांना थांबायची विनंती करतो. दिवसभरासाठी उपकार स्तुती करूया व येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करूया. सन्माननीय रेव्हरंड विश्वास पाडवे पाळक साहेब आहेत, ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. आमच्या स्वर्गीय थोर आणि जिवंत देव बापा, येशू ख्रिस्तामध्ये आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझे आभार मानतो. आजच्या दिवशी पुन्हा एकदा
तू आमच्याबरोबर राहिलास, आम्हाला सांभाळलंस प्रभुदेव बापा, आणि आमचं दैनंदिन जीवन प्रभुदेव बापा तू सुव्यवस्थित करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची शक्ती, कृपा आणि मार्गदर्शन तू केलंस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. या सायंकाळच्या वेळी पुन्हा एकदा देव बापा आम्ही तुझ्या चरणाजवळ बसून तुझं स्तुतीस्तवन, तुझं गीत आणि तुझं वचन यावर चिंतन मनन करत असताना ही आमची ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची लहानशी सहभागिता प्रभुदेव बापा तू आशीर्वादित करावीस. या सहभागितेमधून तू गौरवल्या जावास, तू उंचविला जावास आणि तुझं पुन्हा एकदा प्रभुदेव बापा आम्हाला नव्याने दर्शन व्हावं. यासाठी परमेश्वरा आम्ही तुझ्या स्वाधीन होतो. जे तुझे दास बोलणारे आहेत प्रभुदेव बापा त्यांना तुझा स्पर्श कर आणि त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आत्मा आणि जीवन असं होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपण 40 दिवसामध्ये 40 महत्त्वपूर्ण घटना आपण बघत आहोत आणि या 40 महत्त्वपूर्ण घटना बघत असताना एकेका ह्याच्याने आपण जात आहोत. आणि आजच्या दिवसाची जी घटना आहे ती द्वितीय आगमनाविषयी आहे, दुसऱ्या आगमनाविषयी आहे. त्यासाठी आपण शास्त्रभाग म्हणून लुकाचं शुभवर्तमान 17वा अध्याय काढूया. लुकाचं शुभवर्तमान 17वा अध्याय व या 17व्या अध्यायामध्ये 20 ते 37 ही जी वचनं आहे ती मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. 17वा अध्याय 20व्या वचनापासून पुढे 37 वचनापर्यंत. देवाच्या राज्याचे आगमन. देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले असता त्याने त्यास उत्तर दिले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. पहा ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत, कारण पहा देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे. त्यावर त्याने शिष्यास म्हटले, असे दिवस येणार आहेत की मनुष्याच्या पुत्राच्या दिवसापैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल, पण तो तुम्हास दिसणार नाही. ते तुम्हाला म्हणतील, पहा तो येथे आहे, पहा येथे आहे, तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्या मागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चकाकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व या पिढीकडून नाकारले जावे याचे अगत्य आहे. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खात पीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल. त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरिता खाली येऊ नये, आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये. लोटाच्या बायकोची आठवण करा. जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जीवाला मुकेल तो आपला जीव वाचवेल. मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. दोघे मिळून दळीत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल. त्यांनी त्याला म्हटले, प्रभुजी कोठे? त्याने त्यांना म्हटले, जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. पहा, आम्हाला पुष्कळ साऱ्या गोष्टी या एकाच शास्त्रभागामधून पाहायला मिळतात. परंतु या सगळ्या पाहत असताना एक छोटासा विचार आपल्या मनामध्ये आपण ठेवला पाहिजे. तो म्हणजे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासंदर्भामध्ये येथे लिहिलं आहे. कारण बघा, वचन 20 मध्ये काय म्हटलंय की पुरुषांनी येऊन त्याला विचारलं की देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येतं का? तो म्हणतो की दृश्य स्वरूपात नाही, तर देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. वचन 21चा शेवटला भाग. मग जर देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे असं येशूने म्हटलं तर त्याचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ असा की येशू ख्रिस्त खुद्द त्यांच्यामध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्याचा स्वामी, धनी, मालक व प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्याच्या स्थापनेचा जसं पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचं त्रैकत्व आपण समजून घेतो,
तसं आता त्रैकत्वातला प्रभू तुमच्या सोबत आहे, तर मग स्वर्गीय राज्य काय आहे, तर ते तुमच्यामध्येच आहे. विश्वासणारे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते हे गोष्ट विसरून जातात की आम्ही त्रैकत्वामध्ये आहोत, तर देवाचं राज्य आज आमच्यामध्ये आहे. बरं, हे देवाचं राज्य कसं आहे? दृश्य स्वरूपाने येत नाही, तर देवाचं राज्य हे तुमच्यामध्ये आहे. किती मोठा आधार वाटतो नाही का हे वचन ऐकायला, की देवाचं राज्य कोणात आहे, तर देवाचं राज्य तुमच्यात आणि माझ्यामध्ये आहे. बरं, खाली काही उदाहरणं दिली आहे. नोहाचं उदाहरण दिलेलं आहे, लोटाचं उदाहरण दिलेलं आहे, सदोमचं उदाहरण दिलेलं आहे, अग्निगंधकाच्या वर्षावाचं दिलेलं आहे. बरं, पुढे अजून 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे की बाजेवर दोघे निजलेले असतील तर एक घेतला जाईल, एक ठेवला जाईल. दुसरं असं म्हटलेलं आहे की दळणाऱ्या एक दळत असेल, एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असता रात्री मनुष्य बाजेवर झोपत असतो, पहाटे दळणाऱ्या ह्या पहाटे दळत असतात. याचा अर्थ देवाच्या पुत्राचं येणं कसं होईल, कधी होईल, हे कोणास ठाऊक नाही. वचन 20 म्हणतं, आकाशाच्या एका बाजूस चकाकून जशी वीज जाते प्रकाशते, तसे मनुष्याच्या पुत्राचे त्या दिवशी होईल. ही जी उदाहरणं दिलेली आहे ती रात्री किंवा मग शेतात कोणी काम करत असताना एक घेतला जाईल, एक ठेवला जाईल. बाजेवर दोघे निजलेले असतील, एक घेतला जाईल, एक ठेवला जाईल. दळणाऱ्या दोघ्या असतील, एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल. तर हा अर्थ असा आहे की रात्रीसुद्धा देवाचं येणं होऊ शकतं, दिवसा किंवा पहाटे दळणत असताना देवाचं येणं होऊ शकतं, सकाळी आपलं शेतातलं कामकाज करत असताना देवाचं येणं होऊ शकतं. ही उदाहरणं आहे. जसं आपण अगोदरच म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बोलणं आहे ते अलंकारिक बोलणं असतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्यामध्ये फार अर्थ दडलेला असतो, तो अर्थ समजून घ्यावा लागतो. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की देवाचं राज्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे ते येणं आकाशाच्या एका बाजूला वीज चकाकून निघून जाते तसं अचानक येणं होणार आहे. अचानक ती वीज चमकेल आणि अचानक प्रभूचं येणं होईल. मग त्या दिवसापर्यंत जसं नोहाच्या काळामध्ये झालं, जसं लोटाच्या काळामध्ये झालं की व्यवहार लोक करत होते, लोटाच्या काळामध्ये खाणं पिणं होत होतं, विक्री कर होत होतं, घर बांधत होते, घर विकत होते आणि वेगवेगळ्या अशा गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या केल्या जात होत्या. आणि शेवटलं वचन, जेथे प्रेत आहे तिथे गिधाडं जमतील, तर त्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे प्रेताकडे गिधाडं जमतात, ह्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण होईल, तो पुनरुत्थित होईल आणि त्याच्या मरणासाठी जमलेले जे लोक आहे ते लोक हे समजून घेतील. कारण की हे उत्तर येशू ख्रिस्त कोणाला देत आहे? पुरुषांना देत आहे. पुरुषांना उत्तर देत असताना त्यांना समजेल अशा भाषेमध्येच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जिथं प्रेत आहे तिथं गिधाडं जमतील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणासाठी जे शास्त्री पुरुषी कट करत होते त्या मरणानंतर जे जीवन चालू होणार आहे, सार्वकालिक जीवन जे होणार आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. दुसरा त्याचा अर्थ असा आहे की हा न्यायासंदर्भात सांगितलेला आहे की परमेश्वर न्याय करणार आहे. परमेश्वर कोणाचा न्याय करणार आहे? मृत आणि जिवंत अशांचा न्याय प्रभूच्या न्यायासनासमोर होणार आहे. म्हणून 22 ते 25 वचनाकडे बघितलं असता अनपेक्षितपणे देवाचं येणं होणार आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं येणार आहे. 22 ते 25 जर वचनं वाचली तर विजेचं उदाहरण दिलेलं आहे. वीज कोणत्या दिशेला चमकेल बिलकुल ठाऊक नसतं, अचानक ती चमकते आणि लख्ख प्रकाश पडतो. तसं प्रभू येशू ख्रिस्ताने अनपेक्षित येणं हे अपेक्षित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे कोणी सांगून होणार नाही. कितीतरी भविष्यवाण्या जगामध्ये आजवर झालेल्या आहे, भविष्यामध्येही होतील, परंतु ह्या भविष्यवाण्या सत्य ठरणार नाही. का सत्य ठरणार नाही? कारण की बायबल म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आकाशात जशी वीज चकाकते, अचानक चकाकते, तसं अचानक त्याचं येणं होणार आहे. मग प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जर अचानक होणार आहे तर मग आपण आपल्या स्वतःला सांभाळलं पाहिजे, आपण आपल्या स्वतःचं जीवन सांभाळलं पाहिजे. वचन 24 बघा की एका बाजूस चकाकून दुसऱ्या बाजूस प्रकाशते, तसे मनुष्याच्या पुत्राचे त्याच्या दिवशी होईल अचानक. मग प्रियांनो, आपल्या मनाची तयारी आहे का? त्याच्या न्यायासनासमोर उभं राहण्याची आपल्या मनाची तयारी आहे का? आपण जिवंत असलो तर त्याला सामोरे जाऊ, आणि जर मृतपान असू तर आमची शरीरं बदलतील आणि त्याला सामोरे जाऊ. त्याचं अनपेक्षित येणं आहे, तर आपण त्याच्या तयारीसाठी जागृत आहात का? जागरूकता आपल्यामध्ये आहे का की हो,
आम्हाला त्याच्यासमोर जायचं आहे. दुसरी गोष्ट आम्हाला 26 ते 30 या वचनामध्ये पाहायला मिळते, त्या म्हणजे आमची प्रवृत्ती आणि आमचा वर्तनक्रम. जसं नोहाच्या काळाचं उदाहरण दिलेलं आहे की त्या काळामध्ये जे व्यवहार चाललेले होते आणि नोहाच्या पत्नीकडे बघता संसाराच्या ज्या चिंता होत्या त्याकडे ती बघत राहिली, किंवा आपल्या जीवाचा नाश होईल असं तिला वाटायला लागलं. नोहाच्या काळामध्ये जसं लोटाच्या पत्नीकडे बघितलं तर तिला असं वाटत होतं की माझ्या जीवाचा नाश होऊन जाईल. आणि ज्या वेळेला ते त्या बाहेर निघत होते सदोमातून त्यावेळेला ती मिठाचा खांब झाली. एकच गोष्टी होती, ती म्हणजे तिला स्वतःला असं वाटत होतं की हे जे सगळं घडत आहे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्यामध्ये तिचा वर्तनक्रम प्रभूच्या वचनाला मानणारा नव्हता. देवाच्या वचनामध्ये स्पष्ट त्यांना देवाने सांगितलं होतं की तुम्ही मागे वळून बघू नका, तुम्ही पळा. परंतु ती मागे वळून बघू लागली आणि मिठाचा खांब झाली. ह्याचा अर्थ आपल्या वर्तनक्रमामध्ये देवाच्या वचनाला किंवा देवाच्या शब्दाला प्राधान्य दिलं नाही. ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनाला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य देत नाही त्यावेळेला अवघड अशी परिस्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होते. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट बारकाईने लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे देवाच्या वचनाला महत्त्व द्या, देवाच्या शब्दाला तुम्ही महत्त्व द्या. पुढे 34 आणि 35 जर वचन पाहिलं तर त्या वचनामध्ये आम्हाला ख्रिस्ताचं आगमन आणि न्याय याबद्दल दिसून येतं. ख्रिस्ताचं आगमन कसं होणार आहे? वचन 34, दोघे असतील म्हणजे निम्मा भाग असणार आहे, एक घेतला जाईल एक ठेवला जाईल असाच उल्लेख तेथे आहे. याचा अर्थ जर आज आपण आपल्याकडे बघत असता किंवा ज्या विश्वासणाऱ्यांमध्ये आपण आहोत त्या विश्वासणाऱ्यांकडे बघत असता आपल्याला असं दिसून येतं की निम्मे लोक घेतले जातील, निम्मे लोक ठेवले जातील. आणि जर तसं झालं तर आपण आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या स्वतःचा विचार करूया, आपल्या प्रियजनांचा विचार करूया. काय माझ्या संगती माझे प्रियजन स्वर्गीय राज्यामध्ये असतील का? देवाच्या राज्यामध्ये त्यांचा प्रवेश असेल का? कारण की हे प्रमाण खूप कमी आहे, निम्म प्रमाण आहे. म्हणजे कुटुंबामध्ये जर सभासद किती आहे त्याचा आपण अंदाज घेतला पाहिजे की स्वर्गीय राज्यामध्ये देवाच्या राज्यामध्ये काय आमची तेवढी संख्या आहे का? काय आम्ही तेवढे उपस्थित आहो का? गंभीर बाब आहे आणि ही गंभीर बाब आपण लक्षात घेतलीच पाहिजे. वचन 37 कडे बघा. प्रतीक्षा किंवा वाट पाहणं आहे प्रभूच्या. जसं मी अगोदरच म्हटलं की त्याला वधस्तंभावरती खिळण्यात येईल आणि वधस्तंभावरती खिळण्यात येईल त्यावेळेला आम्हाला प्रभूच्या आगमनाकडे बघत असताना आमच्या मनाची तयारी आम्हाला करायची आहे. प्रियजन हो, जास्त मोठे मुद्दे नाही, अगदी कमी आणि थोड्या मुद्द्यांमध्ये मी आपणाला ह्या गोष्टी मांडलेल्या आहे की देवाचं जे राज्य आहे त्यासाठी आता आपल्याला तयार व्हायचं आहे. देवाच्या न्यायासनासमोर आम्हाला जर जायचं आहे तर आम्हाला आमची तयारी दाखवली पाहिजे. आमची तयारी असली पाहिजे त्याच्या राजासनासमोर जाण्याची व त्याच्या राजासनासमोर जाऊन त्याचं गौरव करण्याची आमची तयारी असली पाहिजे. एवढंच नव्हे तर आम्हाला आमचं वर्तनक्रम ह्यासाठी चांगलं ठेवलं पाहिजे. कारण लोटाच्या पत्नीचं उदाहरण दिलेलं आहे, नोहाचं उदाहरण दिलेलं आहे, लोटाचं उदाहरण दिलेलं आहे. हे सगळी उदाहरणं आम्हाला काय शिकवता? हे सगळी उदाहरणं आम्हाला हेच शिकवता. वचन 32 बघा. लोटाच्या बायकोची आठवण करा. अगदी छोटंसं वचन आहे, जास्त मोठं वचन नाही, फारच गंभीर असं वचन आहे. आणि तिची जर आपण आठवण केली तर कितीतरी गोष्टी तिच्या जीवनातून शिकायला मिळतात. देवाच्या वचनावर तिने विश्वास ठेवला नाही, मागे बघत राहिली, संसाराच्या चिंतेमध्ये अडकली आणि पहा मिठाचा खांब झाली. देवाकडे लक्ष लावा, कारण की आम्हाला त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी स्वतःच्या मनाची तयारी करायची, स्वतःला त्याला सादर करायचं आहे. परमेश्वर देव बाप हे छोटंसं मनन चिंतन आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. आज सायंकाळी पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद देत आपल्या नित्य जे प्रार्थना आहे त्याची आठवण करूया. येणाऱ्या दुःख सहन सप्ताहामध्ये सोबतच झावळ्याच्या रविवारसाठी झावळ्याच्या रविवारसाठी आपण प्रार्थना करूया. त्या सप्ताहामध्ये 2 वक्तेगण आपल्याला लाभलेले आहेत, रेव्हरंड संजय सिंग आणि रेव्हरंड राजीव जयस्वाल. त्यांचं येणं देवबापाने आशीर्वादित करावं. मंडळीतल्या आजारी प्रियजनांना प्रभूने आरोग्य द्यावं त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभूकडे सहाय्य आपण मागणार आहोत. रेव्हरंड राजू मार्गे पाळक साहेबांना विनंती करतो पुढे येतील, प्रार्थना करतील, प्रभूची प्रार्थना म्हणतील आणि आशीर्वादासाठी सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा.
आजच्या संध्याकाळी प्रभूला धन्यवाद देतो. अतिशय उत्तम आणि देवाला गौरव देणारं वचन आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. यावेळेस आपण ज्या विनंत्या सादर केलेल्या आहेत त्यासाठी विशेष आम्ही प्रार्थना करणार आहोत. दुःख सणाचा आठवडा आहे आणि येणारे नियोजित वक्ते आणि दुःख सणामध्ये असणारे सर्व विश्वासणारे यांच्यासाठी विशेष आम्ही प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरी देवबापा, आजच्या या संध्याकाळी आम्ही तुझ्या वचनासाठी खरोखर तुझे आभार मानतो. तो आमचं सहाय्य करणारा परमेश्वर आहे. ऐसे चर्चच्या माध्यमातून तू आम्हाला तुझा आशीर्वाद मोठा देत आहेस आणि म्हणून विशेष करून आमचे सर्व प्रियजन जे या दिवसामध्ये दुःख सणाच्या या 40 दिवसाच्या उपवासामध्ये आहे त्या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. तुझी गौरवी कृपा पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि तुझं सहाय्य सदैव त्यांच्यासोबत तो असू दे. तसंच गौरी देवबापा या दुःख सणाच्या आठवड्यामध्ये विशेष करून जे वक्ते आम्हाला लाभलेले आहे त्या वक्त्यांना, तुझ्या महान सेवकांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. या दुःख सणाच्या आठवड्यामध्ये ते जे वचनाची सेवा करतील त्या वचनाच्या द्वारे आम्हाला तू आशीर्वादित कर आणि त्याचं स्पष्टीकरण होत असताना विशेष तू तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये तू कर. ते यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सर्वजण तुझ्या वचनाच्या द्वारे या धीराच्या वचनाविषयी आम्ही टिकावं आणि आमचं अंतःकरण दृढ करून तुझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये सदैव मजबूत राहावं ही तुझी इच्छा आहे. कारण प्रारंभापासून तू आमच्यावर महान प्रीती केली आणि प्रभू तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला. तुझ्या रक्ताच्या द्वारे ही खंडणी भरून तू आम्हाला सुटका म्हणजे तारण दिलं, बंधमुक्त केलं. याद्वारे आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या या वचनासाठी खरोखर आम्ही तुझे आभार मानतो. कारण देवाच्या राज्याचं आगमन कधी होईल यासाठी पित्या परमेश्वर आम्हाला ठाऊक नाही, परंतु आम्ही तयारीत असावं, आम्ही विश्वासामध्ये असावं, तुझ्या पवित्र आत्म्याच्या जीवनामध्ये चालत राहावं आणि तुझ्या सहभागितेमध्ये, तुझ्या फेलोशिप आणि वर्शिपमध्ये सदैव इन्व्हॉल्व होऊन आम्ही तुझ्या कृपेमध्ये असावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून आज जे आमच्या ऐसे चर्चा मंडळांमध्ये जे वडील आहे, प्रियजन आहे आणि पित्या परमेश्वरा जे लीडर्स आहे, ऐसे चर्च अध्यक्ष आणि सर्व सहकार्य आहे, या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. प्रत्येकाला स्पर्श कर आणि या आठवड्यामध्ये विशेष तो आशीर्वादित करून तुझं गौरव होण्यासाठी पित्या परमेश्वर आम्हाला कारण तू होऊ दे. इथे उपस्थित सर्व माननीय आणि पित्या परमेश्वरा सन्माननीय जे उपस्थित पाळक लोक आहेत त्या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. तुझी गौरवी कृपा सदैव तू आमच्यासोबत तू असू दे. आम्ही सर्व मिळून आज या संध्याकाळी तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाटपासून सडीव. कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या प्रार्थना योद्ध्यांबरोबर, जो ऑनलाईन जोडले गेले त्या सर्व प्रियजनांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती प्रीती सौंदर्य माझी या जीवन
थँक्यू सर्वांना. उद्याच्या प्रार्थना मनन पुन्हा राहील 6 ते 6:30 वाजता आणि त्यावेळेस आदरणीय रेव्हरंड पठारे पाळक हे देवाच्या वचनाची सेवा करतील. आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक या वचन ऐकण्यासाठी विशेष आमंत्रण आहे. धन्यवाद.